तर वांद्रे पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार रंगात आलाय। शिवसेनेचे उमेदवार तृप्ती सावंत यांच्यासाठी रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रचार केला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। आपल्या सोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले। रामदास आठवले वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आठवले साहेब, शिवसेना भाजप युतीवर तुम्ही नाराज आहात कारण रिपाईला सत्तेत मानाचं स्थान मिळत नाही, तरी तुम्ही युतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसता आहात। आता एकतर जरी भूमिका म्हणून जर आम्ही आमची भूमिका मांडलेली असली तर नाराजीचा विषय नाही आहे। तर आरपीआयला सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे ही भूमिका जरी आरपीआयची असली तरी बांद्रा पूर्व या मतदारसंघामध्ये बाळा सावंत इथले शिवसेनेचे आमदार होते आणि बाळा सावंत हे या ठिकाणी निवडून आले होते। त्यावेळेला आरपीआयने त्यांना पाठिंबा त्यावेळेला जरी म्हणजे आम्ही जर बीजेपीसोबत असलो तरीसुद्धा बाळा सावंत या भागातले अत्यंत ॲक्टिव्ह कार्यकर्ते होते, अत्यंत मनमिळावू अशा पद्धतीचे नेते होते आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेऊन त्या भागामध्ये अत्यंत चांगलं काम करत होते। आठवले साहेब, एकच विचारायचं आहे की राणे तुमचे मित्रही आहेत, तुमचा आणि त्यांचा चांगला परिचय आहे, स्नेहपूर्ण संबंध आहेत, असं असताना राणेही या मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत। नारायण राणे आपले मित्र होते। ज्यावेळेला मी काँग्रेससोबत राष्ट्रवादीसोबत होतो त्यावेळेला ते आमचे मित्र होते, परंतु गेल्या 3 वर्षापासून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा माझा कुणी मित्र नाही आहे। व्यक्तिगत ओळख असणं, मित्रत्व असणं वेगळं आहे। पॉलिटिकल जी माझी मैत्री आहे ती माझी मैत्री आता शिवसेना आणि भाजपसोबत आहे। त्यामुळं या ठिकाणी जो मित्रधर्म आहे तो मित्रधर्म म्हणजे मित्रधर्मापेक्षा युतीधर्म अत्यंत महत्त्वाचा असतो। त्यामुळं युतीधर्म पाळला पाहिजे या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी मी BMCच्या निवडणुकीपासून BJP आणि शिवसेनेसोबत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी तृप्ती सावंत यांना आरपीआयने पाठिंबा दिलेला आहे। त्यांचा विजय अनिश्चित आहे। मुस्लिम मतं जी आहे ती मुस्लिम मतं MIM-कडेच जाणार आहेत आणि मेजर मुस्लिम मतं जी आहे ती MIM-ला मिळतील आणि काँग्रेसला काही फारशी मतं मिळणार नाही आहेत। कारण काँग्रेसची जी परिस्थिती पूर्वीची होती, 10 वर्षापूर्वीची परिस्थिती होती, त्यावेळेला काँग्रेस सत्तेवर होती, काँग्रेसची इमेज थोडीशी लोकांमध्ये बरी होती, पण आता मात्र काँग्रेसची इमेज एकदम खराब झालेली आहे। काँग्रेसने सगळ्या मुंबईचा सत्यानाश केलेला आहे महाराष्ट्र देशाचा आणि त्यामुळं काँग्रेसला मतदान करायचं नाही अशाच पद्धतीची मेंटॅलिटी मतदारांची आहे आणि त्यामुळं या ठिकाणी नारायण राणे निवडून गेल्यास मला वाटत नाही। तृप्ती सावंत या तिथं चांगल्या मताने विजय होतील असा मला पूर्ण विश्वास आहे। या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं काही कविता किंवा चारोळी सुचते? आता कविता आता एकतर म्हणजे मी आता एवढं सांगतो की मी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आण निवडून देणार आहे माझा रिपब्लिकन पक्ष तृप्ती सावंतचं धनुष्यबाण आणि बाळा सावंत यांनी आणलेली होती याच भागातल्या तमाम जनतेमध्ये जाण। बाळा सावंत यांनी आणलेली होती तमाम या भागातल्या जनतेमध्ये जाण, त्यामुळं निवडून येणार आहे शिवसेनेचं धनुष्यबाण। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट S श्रीनिवास सह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।